तर हाय सगळ्यांना, नमस्कार, जय भीम. तर बघू शकताय बाजार आणलाय, कामावून आली, येता येता बाजार पण आणलाय. भाजी आता 2-3 दिवस खायचं, परत उपासन घरातले आहे तीच की खायला. आणि भरपूर आता कालचा हेडव मी टाकला धुणं सारवानाचा. तर काय काय जण कमेंट घाल, म्हणजे काय जण वाईट. अहो मला नाव हाय, सर्च करून गुगलला बघा. माझं नाव ज्योती आहे, बाई नाही. काय तुम्हाला बोलून भेटतं काय माहिती, गरीबाला काय बोलून भेटतं काय माहिती. चुटकीरनं जसं हेडव पडलं की चुटकीरनं यायचं, कमेंट करायची, जायचं, मन दुखवायची आहे का नाही, एखाद्याचं मन दुखवायचं. काय गरज आहे का? उगाच तुम्ही कमेंट टाकणार, आम्हाला कंटेंट घवतो बोलायला, आणि तुम्ही काय एक कमेंट करून जाता पण दुसऱ्याचे मन दुखवून जाता. आपण तुम्ही कमेंट टाकता म्हणून तर आमचं हेडव चालतात ना, नाहीतर बरोबर आहे. या दुनियात अशी पण काही लोक आहेत की जी पुढं चाललंय त्याला खसकीरनं खाली वाढायचं. आय बाबा तुम्ही पण चला, तुम्ही पण खोला, तुमच्या का पोटात दुखतंय, आम्ही बनवतो, आमच्या घरातलं दाखवतो, सुखदुःख दाखवतो, आमची लेकरं दाखवतो, आंगळी पांगळी, आणि तुम्ही पण दाखवा तुमच्या असली तर. काय जण असे म्हणते ती पुरीला दाखवून, हो का, माझी पोरगी आहे तशी, मी खास तिच्यासाठी चॅनल खोललेला आहे. काय जसं जे आहे मी ते तुम्हाला दाखवते. तुम्हाला बोलायचा कुणा अधिकार दिला तिच्याबद्दल? बोलता ती बोलताय. कसं असतं माहिती आहे का, उगं तुम्ही एक कमेंट करणार ना, आमच्या तोंडात ना घाण शब्द तुम्ही ऐकून घेणार, परत तुम्हाला वाईट वाटणार. मग त्यापेक्षा अशा कमेंट करायच्याच नाहीत ना. आपल्या घरातलं खायचं आणि दुसऱ्याचं बघायचं. दुसऱ्याच्या घरात काय चाललंय, तुम्हाला भांडण ज्याच्या घरात ते बघा जाऊन, बाकीचे हेडेव बघा, उघडं नागडं बनवतात, बिहारीचे बघा तुम्ही जाऊन, ते तुम्हाला चालतं. तसे चालतात, आम्ही चापून चुपून बनवतो ते नाही तुम्हाला चालत. आता तसं तर माझ्या अंगावर रोजच साडी बघताय तुम्ही, बोर होताय. 2च साड्या आहेत, जोपर्यंत ते फाटत नाही तोपर्यंत ते घालतच असते मी. मग त्याला सुद्धा नावं ठेवताय तुम्ही. का दिसतंय का फाटलेलं असलं तर काय दिसतंय का? काय मनाला येईल असं तरी बोलत जावं की जरा. उचलायची जीभ लावायची टाळाला, उचलायचा बाळा, निघायचा खंडोबाला. काय बोलताय? तुम्हाला पटत असतं तर तुम्ही बोलावे, मला तर काय पटत नाही तुमचं. आता माझ्या पटण्याने तर काय दुनिया चलत नाही, तुमच्या पण पटण्याने काय दुनिया चलत नाही. सरकार काय तुमचा बी नाही आणि माझा बी नाही. जे सरकार देतं तीच आपण खातो. फुकाचं गहू तांदूळ खायचं, ते पण मला भेटत नाहीत. आईबापाला भेटतं तीच खायचं आपलं. का तुम्ही मला रेशन भरून देता, का माल मटेरियल भरून देता, की तुम्ही बोलता. त्या दिवशी पण हेडव टाकला वल्लाचा जेवताना, तर काय म्हणलं बघा किती पाची पकवान खाती या. अरे बाबा मी खात होती का? त्यावेळेस सण होता, आयवनवमी होती, त्यावेळेसच बनवतं ना माणूस. कधी दिसलं का मी चिकन बनवताना, कधी दिसलं का मटण खाताना, कधी हॉटेलमध्ये दिसले का? असे लोक तर जातात हॉटेलमध्ये, फार सार हॉटेलमध्ये जातात, खात्यात, 1,500-2 हजाराचं खात्यात, त्यांना कोण बोलत नाही. मग एन्जॉय करू बघायचं. आणि आमच्यासारख्याने फुळूक पाणी खाल्लं त्या तोंड दिसतं तरी आम्ही आवडीनं खातो, कारण आम्ही पहिल्यापासून तेच खात आलो म्हणून आम्हाला काय वाईट वाटत नाही काय. आणि हो का, तुम्ही तर म्हणचाल खेडेव बाई, आणि मला हो का माझ्या आईनं बापानं घुगऱ्या घालू घालून नाव ठेवलं या. माझं काय बाई नाव नाही, माझं नाव ज्योती आहे, कळलं का? त्यामुळं इज्जतीत बोलत जावा जरा. कशाला मग बोलायला लय आहे, पण तुमच्यासारखं तर मी वागले तर तुमच्यात आणि माझ्यात काय फरक झाला? त्यामुळं झाकलेली मूग लाखाची उघडली ना तर तुमची पण इज्जत जाईल, समजलं का? त्यामुळं इज्जतीने बोलत जावा. जे पण बोलायचं आहे तोंड सांभाळून बोलत जावं. बाकीची भाऊ बहिणी माझी चांगले आहेत, ते चांगले कमेंट करतात, चांगला परिचय देतात, चांगले विचार सांगतात. ते कमेंट तुम्हाला उत्तर पण देतात, तरी तुमची लायकी काय तुम्ही दाखवतच राहताय. काय तुम्ही बोलताय काय नाही. तर चला जाऊ द्या,
हे असे कमेंट करणाऱ्याला बोलून मी माझं फुकटचं तोंड कशाला जड करू. आणि बोलायचं बी काय सुखाचं नाही. डोकं ना डोकं दुखतं. आणि तसं माझ्या डोक्यात लय विचार आहे, तर म्हणून हे असल्या फालतू कुत्र्यांसाठी मी काय डोकं अजून दुखून घेत नाही. तर बोल बाबा, बिंदास बोल. तू पण भुकून 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 तुझ्या तोंडाला फेस येईन आणि शेवट तू शांत बसशील. आणि नाहीच बसला तर तू चलतच राह, तुझं गाडा चलतच राहू दे, काहीच मला फरक नाही. आणि तू अजून बोल. पण ज्या वेळेस तू पायरी चुकून तर बोललास, त्यावेळेस मग तुला दाखवते. मग जाळ आणि धूर संघच एकदा करीन मी तुझा, समजला का? तर लायकीत राहा आणि आम्हाला पण राहू दे, समजलं का? तर चला, हो का बानूचं चाललंय फ्र फ्र, बघू शकताय का? बानूचं चाललंय फ्र फ्र फ्र. कसा कसा बघू शकताय. आमची बानूबाई खेळ ती आणि इकडं माता माऊली बसली. तर काय कसं आहे माहिती का, बाजार करून आणले म्हणलं चला आपल्या भावा बहिणीसाठी दाखवावं म्हणलं. आणि कधी आम्ही हो का 4 महिन्यातनं 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं बाजार एकदाच आणते. ते पण 20 रुपयाचा कांदा आणायचं, 20 रुपयाचा लसूण आणायचा, 10 रुपयाची मिरची आणायची आणि तेच आपलं चालवायचं. आणि डाळी आणायची 1 छटाक आणि 2दा करायची झालं. मग काय तर आम्ही नडत नाही बाय. आम्हाला काही ती हेच मिक्सरलाच बारीक करून हेच ते हा एकदा ना महिन्यातनं 2 महिन्यातनं सण येत्यात करावंच लागतंय, बरोबर आहे का नाही? ते तर सगळेच करतात बरं का. 6 वाजल्यात बघा, आईचा मोबाईल सांगतोय. तर बघू शकता तुम्ही, मी बाजार तर आणलेलंच आहे, काय बाकीचं काय आणलं नाही. पहिली भाजीची पिंडी कितीला भेटायची? 30 20 25 रुपयाला. आता 10 रुपयाला कोण खाय नाही. तर एकच आणली मी, म्हणलं डब्याला होईल. तर आता पाणी, आणि मेन कारण आमच्यात पाणी सोडणार ती असं का सुटलं की सुट्टीने आणून ठेवलं. कुठं सुटलं? लावलं अगं जॅरचं नाही म्हणत, ती नळाचं म्हणती. जार लावलं. बया बरं झालं जार चालू झालं. 20 रुपयाच्या बाटल्या आणून नाकीनं जीव आला माझा. या पोरीला तर जारचंच पाणी लागतंय आणि दुधात बी जारचं पाणी. अर्धी बाटली, अर्धा लिटर पाणी ना अर्धा लिटर दूध हे लागतंय. अगं असं करून खातोय आता माझी पुरीचं तर 1 लिटर लागतंय दूध तिला खळखळीत. पण नाही माझ्याच्यानं होत तेवढं. काय अशा गाड्या वाहते त्या आणि फिरून गळपळते पडते त्या गाड्यांना बी इथनंच रोड आहे बघा. जाऊ द्या, आपल्या कुठं माझ्या कुठं बापाचं आहे, जाऊ द्या, त्यांना बोलून पण चुकीचं. तर चला, हे डवाला असलं तर काय चुकलं असेल तर मला सांगा कमेंटमध्ये की ताई तू चुकीचं बोलते. आणि खास माझ्या चांगल्या भावा बहिणींना तुम्हाला सांगते की हे फक्त वाईट कमेंट करण्यासाठी मी बोलले. आणि तुम्ही म्हणताना बोलत जाऊ नको ताई भुकू दे त्यांना. पण कसं आहे ताई, जरुरी आहे, ज्यावेळेस माझं मन दुखतं त्यावेळेस मी बोलते आणि ज्यावेळेस मन नाही दुखत त्यावेळेस मी बोलत नाही. तर चला जाऊ द्या. तर काय चुकलं असेल तर नक्कीच सांगा मला आणि माफ करा काय जास्त बोलले असले तर. कसं आहे माहिती आहे का, जे पण आहे. आणि हां, धुणं सारवण आहे अजून, फक्त भांडी आणि घरं झाल्यात. आता शेण आणले पाठीभर, उद्या नाही तर परवा दिवशी सारवावं म्हणलं. आणि बाहेर चिंदे आणि लेपटन ठेवले ती, आता ती बघायचं आहे. पाणी सुटं नाही आमच्या इथं, लय वैताग आहे. चला जाऊ द्या. संध्याकाळी सोडलं तर सोडून